सगळ्यात पहिले शांताबाई तुम्हाला सगळ्यांना माफी मागते. शांताबाई काही कारणामुळे 5-6 दिवस व्हिडिओ बनवू शकली नाही व शांताबाईला तुम्ही माफ करा. आणि आता संक्रांत आली बरं जवळ. तुम्हाला माहित आहे शांताबाई नवीन नवीन व्हिडिओ आणते तुमच्यासाठी. चला मग, तुम्हाला माहित आहे ना आरतीकडून शांताबाई कुठे चालली म्हणून? मैत्रिणीसोबत सुनील घ्यासाठी. चला तुम्ही पण चला. थांबा थांबा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन वर्षाच्या माया बहीण भावाले सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समाधानाचं जावो, शांताबाई अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. अरे बापरे, शांताबाई सविताला घ्यायला चालली, मला तर सांगितलंही नाही. शांताबाई थांब, शांताबाई मला फोन आला. सविता बोल ना मग फोनवर, बोल आताच बोल. नाही ना शांताबाई, थांब ना 2 मिनिटात, आलीच ना मी बाहेरून. चिंतेश बाबा तुम्ही काय करून राहिले? आमच्या बायकाईच्या गोष्टी ऐकून राहिले का तुम्ही? तुम्ही किती वेळची म्हणा मी बाजारात चलो शांती, मला थैली दे लवकर. बाजारात चलो शांती, थैली दे लवकर. थैली घेऊन तर तुम्ही मस्त उभे राहिले आमच्या गोष्टी ऐकत. शांते मला बायाच्याच गोष्टी लय आवडतात शांते. काय सांगू तुले, वाटते जरासं जीवाला तुमच्या. मग बायकेचा जन्म घ्यायला लागत होता ना, कायले माणूस बनले तुम्ही. येतो येतो शांते. सविता झालंच नाही का फोनवर बोलणं? शांताबाई तुझ्या आम्ही पहिलेच म्हटलं सविता पहिले घेऊ नको म्हणून. तूच बस येऊ दे दिले, येऊ दे दिले. बोला ना, बोला सविता काकू. कोणीच नाही तसं, मीच आहे एकटी. आई किचन मध्ये आहे. सविता तुझी सासू मोठी मानव करत आरतीचं ताट घेऊन झाली तुले मी आली यासाठी. पाय सविता, त्यावर त्या सासूने किती अत्याचार केले आणि त्या नवऱ्याने किती अत्याचार केले. तू काय म्हणस, मी आता कधीच येणार नाही. काकू येऊ द्या ना, मी घरीच नाही आहे. घर पायकी न चालला जाते. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. मी सांगितलं ना तुम्हाला, आता मी स्वतःच्या पायावर उभी राहिली. मला कोणाची आवश्यकता नाही आहे. सविता तुला मी सांगून देणं माझं काम आहे, तू करू नको करू म्हणून तुला मी हुशार करून दिलं. ठीक आहे ठीक आहे, मी इथंच आता घरी येईल. बाहेर येऊ लाव मी. ती सासू मला आवाज देऊन राहिली. चल चल सविता, ठेवतो ठेवतो. ठीक आहे काकू ठेवा. सविता कोणाचा फोन आहे सविता? काही नाही आई, माझ्या मैत्रिणीचा फोन होता. आई सविता तू कुठे चालली सविता आता? आई मला काम आहे, मैत्रिणीच्या घरी चालली आहे मी. तुझं झालं का स्वयंपाक बनवणं? सविता आताच तर म्हणूस तू आई ताटं कर, आपण जेवण करू. आता तुला बाहेर जायचं काम पडलं काय? आई लय अर्जंट काम आहे आई, मला येतो मी. सविताले कोणातरी फोन केला, तिला माहित झालं वाटते शांताबाई येऊन राहिली म्हणून. नाही नाही, शांताबाईला सांगा लागेल तुमच्याच तिकडचं कोणीतरी आहे सविताला फोन करणार. सांग आता, शांताबाईने फोन केला मला, सविता घरी आहे ना? मी हाव म्हटलं. आता काय करू, शांताबाईला फोनच लावून द्या लागेल. हा फोन लवकर बंद होत नाही, नाही त्यावेळेस लागत नाही. आता बंद नाही होऊन राहिला लवकर. सविता कोणाचा फोन आहे सविता? अरे शांताबाई, रोशनीचे बाबा. मी आताच करू राहिली ना फोन करू करू. तिने सांगितलं बरं मी शांताबाई सोबत आहो म्हणून. लय अर्जंट कामात मले. 5-6 मिनिटांना फोनच करू राहिले, काय म्हणतात तर. चल आता उचलतच नाही फोन. चल शांताबाई बोला ना सर्व जणीले. सविता ती बहीण राहिली सविता. खरंच का रोशनीची बाबा? तुम्हाला कोण सांगितलं माझी बहीण येऊन राहिली म्हणून? मला फोन आला त्या बहिणीचा. काऊन तुम्ही गेली नाही का अजून? शांताबाई घरी जा तुम्ही. महादेव भाऊ मला एक सांगा बरं, तुम्ही आता फोन केला का सविताने? हा ना शांताबाई केला आता ना. विचार तुला काय वाटतं मी खोटीच बोलतो काय? नाही शांताबाई, मी आता सविताला फोन केला. फोन करत होतो मी, पण मला वाटलं जाऊ दे, डायरेक्ट शांताबाईच्या घरी चाललं जा. या निमित्तानं शांताराम भाऊची बी भेटून जाते. फोन नाही केला मी. खोटे बोलता का रोशनीजी बाबा? सविता काय रे सविता, कोणाचा फोन आलता तुले? नाही नाही, काही नाही. शांताबाई ते सुनीचा फोन आलता शांताबाई मला. तुझी सुन म्हणे, मी म्हणे ऑफिसले चालली म्हणे, सांगून द्या म्हणे माझ्या सासूले येऊ नका म्हणून शांताबाई मध्ये बोली आले. रोशनीच्या बाबाचं नाव सांगितलं शांताबाई. मग चूक झाली शांताबाई. मला तर वाटत होतं त्यापाशीच फोन द्याव काय. तुझी सून एवढ्या गर्वानं बोले शांताबाई, काय सांगू तुले. मला वाटलं सविता तू काही ना काही धिंगाणा करशील म्हणून. सविता बरोबर आहे तुझ्या सविता. महादेव एक काम करा,
तुम्ही तुमच्या बायकोला तुमच्यासमोर घेऊन जा. पाहून घ्या रोशनीजी बाबा, मी खरं बोलली की नाही, पटत नाही शांताबाईले. समजलं तुम्हाला? मीच नाही थांबत. एवढा मोठा अपमान करते शांताबाई बाय, कधी बी पाशीन तर. मैत्रिणी समोर काय, आता नवरा समोर अपमान केला. शांताबाई, आता कधीच येत नाही मी त्या घरी. महादेव, तुम्हाला खरं वाटलं असेल बायकोचा अपमान केला तुमच्या समोर. नाही नाही शांताबाई, तसं काही नाही. मला माहित आहे सविता कोणत्या लायकची आहे तर. हे काय नवीन गोष्ट आहे? नाही महादेव, आज मला सवितानं लय नाराज केलं. मला माहित आहे माझी बायको जती जाईल तर ती तमाशेच करीन. हिच्याच्यानं तर चांगलं आयुष्यात कधी होणार नाही. थांब सविता तू आता. शांताबाई, चल ना, कोण टाइमपास करू राहिली तू? तर ती दिसून वाटत तशी. आमची बी कामाधंदे राहिली घरी. दोन बसली तर दोनच बसली बाहेर. पुष्पा किती घरी करून राहिली. सुषमा, जा तुम्ही घरी. कुठेच नाही जा लागत आपल्याला. सवितानं सगळ्या गोष्टीत पाणी फिरून टाकलं. सवितानं, पुष्पानं म्हटलंच तिला बोलवू नको म्हणून. मग घोर चूक झाली. सविताला बोलावलं. सविताचं तिचं बोलणं झालं. तिने सांगितलं म्हणते सविता ऑफिसला गेली म्हणून. शांताबाई, तुला म्हटलं का नाही मी तिला घेऊ नको म्हणून? तू म्हणत सविताच्या आईचं बोलणं झालं. सविताच्या आईने म्हटलं ये म्हणून. पाय, चुपचाप आपण चाललं जा लागत होतं. जातो मी घरी सगळ्याजणी. पाहू, मी एक एक प्रयत्न करून राहिली सुनीला घरी आणण्यासाठी. जाऊ दे आता. शांताबाई, घे ना मला शांताबाई, घे. तुला काय वाटलं तू सून सहजपणे येईन काय का घरी त्या पोराने तपीक दिल्यावर? अरे कामी रोशनीची बाबा, अचानक टपकले तर तिचा काम नाही धंदा नाही. मला तोंडावर पाळलं. नाही तर माहित नव्हतं होत बरं. मला रिकामा माणूस आहे. नाही तर चला चला म्हणतो कुठे माझ्यासोबत येत नाही. सविता, थांब सविता. अरे बापरे, थांब झाला. रोशनीची बाबा, लय तुम्हाला बायकोची इज्जत घेणं याद आहे. आ लोक लोकांची नवरी बायकोची इज्जत बचावतात. तुम्ही बायकोची इज्जत गमावून टाकता रोशनीची बाबा. मला माहित नव्हतं माझ्या नवरा एवढा एवढं असं करीन म्हणून. किती बेइज्जती केली माई शांताबाईच्या समोर. एकच शांताबाई अशी होती मी इज्जत करणारी. खबरदार सविता, असे नाटकं करशील तू तर. लढू नको तू नाटकं करू करू. आणि तू खोटी बोलली. कोण असे धंदे करतो तू? मला माहित आहे शांताबाई खोटं बोलत नाही म्हणून. तुझेच धंदा आहे शांताबाई संग खोटं बोलायचा. कोण सविता असे कामं करतो तू? मी तुम्हाला किती बी सांगितलं, मला तुम्हाला खरंच नाही वाटत. एवढी मी लढून राहिली, टप टप आसू गाऊन राहिली, तरी तुम्हाला बायकोवर कदर नाही येऊन राहिली. आणि ते शांताबाई खोटी बोलते तिच्यावर यकीन येऊन राहिला तुम्हाला. माही नाही तरी कदरच नाही, काहीच कदर नाही माही. त्या लायक करता सविता तू. कदर नाही. तुला हजारदा सांगतो मी सविता, हे धंदे सोडून दे, हे धंदे सोडून दे. पण ऐकते का सविता तू? रोशनीची बाबा, मला इथं शांताबाई सुनीचा फोन आला. मला तर ती राहायची इच्छा नाही. माझा नवरा बोलत नाही. मला सांगून राहिली ते मी येत नाही काकू तर तिचा. माझ्या सासूला सांगून द्या तुम्हीच सांगा आता मला काय चुकलं तिच्यातून. मी फक्त तिची मदत केली. तिला एवढं म्हटलं फक्त की हा सविता सांग तुम्ही त्या सासूला बस. मला माहित आहे ना, मी चांगलं केलं ते मला वांगलं होऊन जाते. बरोबर आहे रोशनी बाबा, तुमचंच बरोबर आहे. चुकलं मी. हाय रोशनीजी बाबा, कसं नाटक केलं सवितानं. तुम्ही बी विचारात पडले. घ्या म्हणा. नाही पण सविता खरं बोलून राहिली. सविता एवढं नाटक नाही करू शकत. आता सवितानं सांगितलं असेल माझ्या सासूला सांगून दे म्हणून सवितानं सांगितलं. नाही शांताबाईचा बी गैरसमज झाला. फोन करतो शांताबाईला मी आताच. जमलं अहो मायबी, नवऱ्याने माझ्या नाटक खरं लागलं. जमलं रोशनीजी बाबा. लावा शांताबाईला फोन लावा. तोपर्यंत मी येते मस्त अद्रकचा चहा पिन. आता काय बोंबलता? बायको घरी होती ते तर मोठे तुले गुण आली अंगांनी का रे? राणी बोंबलास. आता तुला सांगितलं नाही आता तर राणीचं नाव काढू नको म्हणून. तिनं चाट दिली म्हणून नाव काढू नको म्हणता. आणि बायको होती त्या बोलच ना तिच्या संग. आता फुंडू लढत बायकोसाठी. आई, तू म्हणत नाही मी काल जातो म्हणून. काही जात नाही मी. तू एक गुण करता आणि मला काय भोगायला लागतं का तू? स्वतः जाय तू हिंमत असेल तर. नाही मी नाही जात आहे सविताला घ्यायला. नाही मला तर ते चप्पल न झोडी नाही. घे ना. आता कसं वाटते रे चप्पल न झोडीन म्हणून? त्या लायकचे गुण केले ना त्या झोडीन नाही तर काय तर. माझ्यासारखी तर म्हणायची बरं तर 2 चपला मायकून दे मारून सविता. आता तिची कमाई सुरू झाली. आता तुला दिसून राहिलं का रे? बायको होय. आता रे नव्हतं दिसत तुले? रिकामी होती तर. आई बस धरण टोली दे ना आता.
माणूस सुधरते त्याला सुधरायचं काम करा बाई. टोले देऊन त्याला खचीने करा बाई. अजून सांगितलं ना मला माफ कर म्हणून. मला नको मागू माफी मागतो. त्या बायकोने माफी मागायला जायतो. त्या लेकराला माफी मागायला जायतो. आता माझ्यासमोर अजिबात राहू नको तो. कोणाचा फोन येऊन राहिला आता? हॅलो, कोण? महादेव भाऊ, बोला बोला. काय झालं महादेव भाऊ? आता तर तुम्ही घरून गेले. काही भांडण गिणन केलं का सविता सोबत? नाही नाही शांताबाई, मी काय भांडण करू बायको सोबत? तुमचाच गैरसमज झाला सविता सोबत. सविता, मला सगळं खरं खरं सांगितलं सवितानं. तुमच्या सुनीचा फोन आला होता म्हणते. तिने तुम्हाला फक्त सांगितलं सविता अशी अशी म्हणते म्हणून. शांताबाई, तुमचा गैरसमज काढून टाका मनातून. शेवटी महादेव बायकोच खरं वाटलं तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे, ठेवा ठेवा. तसं नाही शांताबाई, तसं नाही ना. आपण खरं खोटं बी ओळखतो ना. ठीक आहे महादेव, ठीक आहे, ठेवा ठेवा. आहे तुम्ही काय आता जाणं. अति काय बसत ढमक्यासारखं लढत जाणं. तिच्या घरी जाणं, तिच्या हाताय जोड तिले चल घरी म्हणून. अति लढून चालते का ती? आई तू समोरच आहे. सविता घरी आणतो मी. माझ्याने होत नाही घरी आणणं आता. तू पाहिन ते पाय ना. लेकरले आणतो घरी मी. आणलं एक दिवस लेकर शाळेतून, ते शाळेतून आणतो. त्याला खाऊ पी घालतो. चल, त्या नाणी लागल्यानं बरं नाही होत. लेकर लढतीन शाळेन ती. आजी आली नाही करत. चल आता तसं नाही ना सविता. बायकोची समजूत काढायची म्हणजे तिच्या बहिणीले सोबत नाही लागेल मले. साडी जे लागलं ते घेऊन मग जा लागेल बायकोच्या पाशी. चल राजा, जेवढं बायकोला त्या त्रास दिला ना तेवढे तिची समजूतही काढतो. संदीप, आई, काय झालं मनीषा? काय म्हणत मग शिवानी ताई? कोण नेलं काय नेलं सांगितलं का काही? नाही मनीषा, काही सांगून नाही राहिली ते. बस विचारलं की लढते फक्त. आई, ते 2-3 दिवस आराम करू दे आई. आपाप सांगते शिवानी ताई. आई, मनीषा, त्या जवायचा फोन आला. तुला बोलावलं म्हणतात घरी. मले कायच्यासाठी? काही गरज नाही. मी जात नाही कुठे. माझ्या बहिणी जेव्हा त्रास दिला त्या माणसाची बोलतो काय मी? संदीप, तुम्ही फोन नका उचलू द्यायचा. मनीषा रडत जात मनीषा मत जवळ. मी म्हणे बायकोला आणण्यासाठी जातो, तुम्ही पण चला म्हणे माझ्यासोबत 2 जण. खरंच काय संदीप? हा बाई. राजाली आई पश्चाताप झाला. राणीच्या मागा लागला आता. राणीनं चाट दिली आई. पाय, शेवटी बायकोच्या मागा लागला आता. नाटकी माणूस आहे संदीप तो. नाटकी माणूस असाले लय त्रास दिला माझ्या बहिणीले. मनीषा, तू निर्णय घे. तुला म्हणणार नाही मी. तू त्या जवायला भेट, त्याच्यासोबत आपण घ्यायला जाऊ. नाही सविता, तू तुझ्या बहिणीची विचारपूस कर. तिचं म्हणणं काय आहे काय नाही. मनीषा, कधीच मी तुला जबरदस्ती करणार नाही. आणि तू टेन्शन घेऊ नको. तुझी तब्येत लवकर खराब होती मनीषा. मनीषा, आई काय घरी मनीषा? ते पाय आले. हा आई आहे. या राजा दादा घरात या. काही बोलू नका त्याले. मनीषा, अतिथी देव भाव असते. आपल्या घरी येणाऱ्याचं स्वागतच केलं पाहिजे. तुम्हीच करा स्वागत, मी नाही बोलत. अरे राजा दादा, या घरात. मला माहित आहे मनीषा राग भरलेली आहे म्हणून. असू दे, चला घरात चला. मनीषा, 1 कप चहा आणतो. काही आणत नाही मी चहा. चला दादा बसू घरात. संदीप, बसू राजाले, मी आणतो चहा. चल नाही उशीर झाला मला. मै ओवी ओजस आजी नावानं बोंबलत असतील. या सविताच्या बोलण्याने माझ्याच नात्याला उशीर झाला. ओवी ओजस